PI चिवड शेट्टी, मी वाहतूक शाखेत नव्याने चार्ज घेतलेला आहे काल. तर आपण वाहतुकीच्या सुरळीत ठेवण्यासाठी जेवढे शक्य तेवढे आता सर्वांचे अभिप्राय मागवलेले आहेत. पत्रकारांची सुद्धा आज मीटिंग घेतलेली आहे. त्यांचा काय अभिप्राय आहे, काय त्यांच्या सूचना आहेत, कशाप्रकारे थोडंसं काय समस्या आहेत, आम्ही आज जाणून घेतलेल्या आहेत. बऱ्याचशा समस्यांमधनं मला असं जाणवलं की जो सिटीच्या अंतर्गत जो महत्त्वाचा जो भाग आहे, गांधी रोड ते बिगवन चौक जो आहे, त्या दरम्यानचे जे ट्रॅफिक किंवा त्या आसपासचे जे ट्रॅफिक, परत कारभारी चौक या ठिकाणचे जे काय ट्रॅफिक आहे, जे झालेले मागील 1-2 महिन्यामध्ये जे काय फेटल अपघात झालेले आहेत, त्या दृष्टिकोनातून असं एकंदरीत वाटते. सर्वांचा अभिप्राय असा आहे की एकेरी वाहतूक सर्वांनी बरेचदा प्रस्तावित केलेली किंवा एकेरी वाहतूक जर झाली तर बऱ्यापैकी वाहतुकीचा जो फ्लो जो आहे हा सुरळीत होईल आणि अपघातसुद्धा कमी होतील. तसेच ओव्हरलोडची कारवाईसुद्धा बऱ्याच ठिकाणी डंपर वगैरे जे काय आहे ओव्हरलोड गाड्या चालतात त्याच्यावर देखील कारवाई करणं अपेक्षित आहे. शाळा ज्या आहेत, आपल्या बारामती जे शाळा आहे, शाळा सुटताना भरताना त्या ठिकाणी पोलीस नेमणं किंवा त्या ठिकाणी स्वयंसेवक नेमणं किंवा शाळेचे PT शिक्षक नेमणं यासाठी जे काय करता येईल त्यासाठी आपण सुद्धा तरतूद करणार आहोत. आणि ज्या ठिकाणी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने जी वाहतूक येते त्याच्यावरती कारवाई होत नाही आणि कारवाई झाली तर त्याच्याकडनं दंडवसुली होत नाही आणि त्यामुळे धास्ती नसल्यामुळं वाहतूक जी काय विरुद्ध दिशेने जी वाहतूक आहे, चुकीच्या दिशेने वाहतूक करणारे लोक आहेत, वाहनं चालू आहेत, त्याच्यावरती कारवाई प्रॉपर होणं गरजेचं आहे. जेणेकरून अपघात म्हणजे मुक्त असं बारामती होण्यासाठी जे काही प्रयत्न करता येणार आहेत ते आम्ही करणार आहोत. आणि यापुढं 3 दंड किंवा 5 दंड असे काही 5 दंड झाल्यानंतर आम्ही वाहनं डिटेन करणार आहोत आणि पूर्ण दंड वसूल केल्यानंतरच वाहन सोडणार आहोत. 5 दंडानंतर जेव्हा एखादा वाहतूक पुन्हा अपराध करतोय तो सराईतपणे, तर असे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आम्ही वाहनं डिटेन करण्याची तरतूद आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाहनं ताब्यात घेऊन त्यांचे दंड वसुली आम्ही करणार आहोत. याप्रमाणे आम्ही याप्रमाणे सक्त कारवाई करून अपघात मुक्त असं बारामती करण्याचं आम्ही नियोजन करणार आहोत. जे 18 वर्षातले जे मुलं आहेत त्यांच्या पालकाला आपण आव्हान काय करू शकतो? सर, 18 वर्षाखाली विना लायसन्स वाहन चालवत असं मिळून आलं तर आम्ही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर जे काय आहे पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करणार किंवा पालकांविरुद्ध जी कारवाई जी आहे ती करणार आम्ही. त्यांना मात्र ह्याच्यामध्ये सक्त भूमिका त्यामध्ये घेणार आहे. वाहनं आम्ही डिटेन करणार आहोत आणि पालकांवरती सुद्धा कारवाई आम्ही करणार आहोत. थँक्यू.